प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर, हेल्थ चेकअप कॅम्प व विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जाते। विविध क्रीडा उपक्रमाचे आयोजन केले जातात। यावर्षी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरास मिरज व परिसरातून रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसेच जिल्हा व जिल्ह्याबाहेरील राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर रियाज मुजावर यांना समक्ष भेटून अथवा दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। सदरच्या शिबिराचे आयोजन आर्यन हार्ट केअर, स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉर्निंग ग्रुप, सांगली सायथोक्लॉन, वसंतदादा पाटील रक्तपेढी, MSI रक्तपेढी, अक्षय रक्तपेढी तसेच अनेक संघटनांनी एकत्रितपणे आयोजन केले। सर्वांनी रोज स्वतःसाठी वेळ देत थोडा तरी व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन डॉक्टर रियाज मुजावर यांनी यावेळी केले। आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं स्पंदन दुधाल येथे। यात बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदान केलं। आज रक्ताची गरज खूप भासत आहे, बऱ्याच ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे। रक्तदान शिबिर मागचा उद्देश होता की आपण फुल नाही तर फुलाची पाकळी एकदम करून रक्तपुरवठ्याची जी गरज आहे ती थोडी पूर्ण करायची जी मदत करावी। मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण जर काही सर्वश्रेष्ठ दान करत असो तर आपण रक्तदान करू शकतो। त्यामध्ये आपला पर्सनली कुठलाही खर्च येत नाही, पण आपल्या रक्तामुळे कुठल्या पेशंटचं बायपास ऑपरेशन होतं, कुठल्या पेशंटचं डिलिव्हरीचं ऑपरेशन होतं किंवा कुठल्या ऍक्सिडेंटच्या पेशंटचा जीव वाचू शकतो। त्यामुळे असे बरेच कॅम्प होत असतात। त्या कॅम्पमध्ये किंवा तुम्ही रक्तपेढीमध्ये जाऊन सुद्धा रक्तदान देऊ शकता। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक 3 ते 4 महिन्यामध्ये जर तुम्ही 18 ते 60 वयामध्ये असाल आणि तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर तुम्ही रक्तदान करून बाकी लोकांचा जीव वाचण्यास मदत करू शकता। थँक्यू।